आज मी बनवणार आहे उपवासाची पुरी भाजी। नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सगळ्यात आधी उपवासाची भाजी तयार करणार आहे। त्यासाठी मी लागणारं सामान घेते। इथे मी 3 ते 4 उकडलेले बटाटे शिजवून चिरून घेतलेत आणि आता आपण त्याची फोडणीची तयारी करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात 3 ते 4 चमचे तेल गरम करायला टाकलं। हे तेल चांगलं गरम झालं की इथे आपल्याला 1 चमचा जिरे टाकून फोडणी करायची आहे। जिरे पण चांगले परतून झाले की आपल्याला आपल्या चवीप्रमाणे मिरची टाकायची आहे। ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी 3 ते 4 मिरच्या चिरून टाकल्यात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। मिरची पण चांगली खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि आता इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकते। कढीपत्त्याचा खूप छान वास लागतो भाजीला, त्यामुळे कढीपत्ता नक्की टाका। आणि कढीपत्ता पण असा खरपूस मी भाजून घेते। खमंग फोडणी आपल्याला तयार करायची आहे, त्यामुळे आपली भाजी चविष्ट होते। आता हे जे मी उकडून घेतलेले बटाटे होते ते मी टाकते आणि आता आपण ही भाजी परतून घेऊया। फोडणी आपली खमंग झाली की आपली भाजी पण खूप खमंग लागते, त्यामुळे फोडणी चांगली करून घ्या। आता इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकते। तो पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। अशा प्रकारे आता आपण ही सगळी भाजी एकत्र परतून घेऊया। आपली फोडणी पूर्ण भाजीला लागली पाहिजे, शेंगदाणे पण लागले पाहिजेत। मीठ पण मी इथे चवीप्रमाणे टाकलं आणि आता हे सगळ्यांना मिश्रणाला मी एकत्र करून घेते। हे बघा, अशा प्रकारे आपली उपवासाची झटपट भाजी तयार झाली। आता मी याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। खूप लवकर होते, झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते। आता मी इथे पुरीची तयारी करते। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलंय आणि अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि असं लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। पाणी आपल्याला सुरुवातीला कमी कमीच टाकून मळून घ्यायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ह्या पिठाला पाणी खूप कमी लागतं। त्यामुळे मी अगदी बघा थोडं थोडंच पाणी टाकून पीठ मळून घेते, कारण हे पीठ पटकन सैल होतं। त्यामुळे इथे सुरुवातीला कमीच पाण्याचा वापर करा। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला पीठ असं थोडंसं घट्टच मळायचं आहे, कारण काही वेळाने मग ते सैल पडतं। असं मी 1 चमचा तेल टाकून आता मी पीठ पुन्हा एकदा पूर्ण मिक्स करून घेतलं। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आता मी ह्याला याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी ह्याला रेस्ट करायला ठेवते। हे बघा, 5 ते 10 मिनिटं झालेत आणि आपलं पीठ पण छान सैलसर झालंय। अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी हे चांगलं मळून घेतलं आणि आता मी हे जे गोळे तयार करते त्यासाठी मी हाताला सगळ्यात आधी तेल लावून घेतलं आणि आपल्याला हवेत त्या आकाराचे आपण इथे गोळे तयार करून घेऊया। गोळा तयार करताना पण आपल्याला छान असा फिरवून फिरवून त्याला गोळा तयार करायचा आहे आणि असं दाबून दाबून त्याला पसरट असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी दाबून दाबून सगळे गोळे तयार करून घेतले। आता मी पुरीसाठी इथे एक प्लॅस्टिकची अशी पिशवी घेतली आहे। तुम्ही इथे बटर पेपर पण घेऊ शकता, कारण हे पीठ खूप चिकट असतं आणि ते पोळपाटाला चिकटतं, त्यामुळे इथे पिशवीचा वापर नक्की करा। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्यात आधी मी तेल लावून घेतलं आणि आपण हे जे गोळे तयार केले होते तो मी गोळा असा ठेवून पुन्हा एकदा दाबून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा सुरुवातीला आपल्याला ह्याला पहिल्यांदा हाताने थोडासा दाबून घ्यायचा, असा थापून घेऊया, एकसारखा करून घेऊया आणि मग अलगद आपल्याला इथे हलक्या हलक्या हाताने लाटण्याने दाबून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू फिरवून फिरवून आपल्याला
ही पुरी तयार करून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली पुरी तयार झाली आहे. आणि पुरी जास्त आपल्याला पातळ करायची नाही आहे, एवढ्या जाडीची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ केली की ती फुगणार नाही. आणि जर कडा जर तुम्हाला खूप चिरलेल्या वाटत असतील तर तुम्ही अशी एखादी वाटी घेऊन त्याच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपली छान गोलसर अशी पुरी तयार झाली. आणि एवढ्या जाडीची आपल्याला पुरी तयार करायची आहे. अशा मी आता सगळ्या पुऱ्या तयार करून घेते. आता मी पुरी तळायला घेते. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केले. तेल पण आपलं छान कडकडीत गरम झालं पाहिजे, तरच आपली पुरी फुगणार. इथे एक पुरीसाठी आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तळताना कधी पण एकाच साईडने तळून घ्या, तिला सारखी उलट पुलट करू नका. हे बघा, अशा पद्धतीने मी एकदाच फक्त एकच साईड तळली आणि आता दुसरी एकदाच तळून घेते. त्याच्यामुळे काय होतं ना, आपली पुरी ना तेलकट होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने फक्त मी एकदाच एक बाजू तळून घेतली आणि दुसरी घेतली. हे बघा, अशा पद्धतीने आता मी दुसरी पण पुरी तशीच तळणार आहे. एकदाच फक्त एक बाजू तळून घेतली, आता पलटी केली आणि दुसरी पण एकदाच तळून घेतली, सारखी उलटपुलट केली नाही. त्यामुळे आपली पुरी ना तेल खूप कमी ऑब्झर्व करते आणि तेलकट पण कमी बनते. हे बघा कशी टम फुगली आहे. अशा पद्धतीने करा, अशा टम अशा पुऱ्या फुगतात आपल्या. हे बघा, अशी आता आपली पुरी भाजी तयार झाली. तुम्ही पण नक्की करून बघा.